नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा सुक्या बोंबलाचा खरडा बोंबील बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा खरडा बोंबील तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा खरडा बोंबील तयार होतो. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. एकदा अशा पद्धतीने झणझणीत असा हा खरडा बोंबील बनवून बघा. इथे आपण सुक्या बोंबलाचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर साधारण कोमट पाण्याने इथे आपण बोंबील धुवून घेणार आहोत. बोंबलांमध्ये माती भरपूर असते, त्याच्यामुळे 3 ते 4 पाण्याने हे बोंबील धुवून घेणार आहोत. तर धुताना अशा पद्धतीने हे बोंबील धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जी माती असते ती जाऊन तळाला बसते. 3 ते 4 पाण्याने धुवून झाल्यानंतर बोंबील आपण पाण्यामध्येच ठेवून देणार आहोत. कढईमध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, इथे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता मिरच्या साधारण भाजून घेणार आहोत. मिरच्या साधारण भाजून झाल्यानंतर 15 ते 20 इथे आपण लसूण पाकळीचा वापर करणार आहोत. छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आपण आता मिरची आणि लसूण भाजून घेणार आहोत. साधारण काळपट असे डाग पडेपर्यंत स्लो गॅसवर इथे मिरची आणि लसूण भाजून घेणार आहोत. इथे आता मिरची आणि लसूण भाजून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आता मिरची आणि लसूण थंड होईपर्यंत इथे आपण बोंबील पाण्यामध्ये ठेवलेले ते आपण बोंबील एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि एखाद्या चाळणीवर ठेवून त्यातील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. इथे आपण सुक्या बोंबलाचा खरडा बनवण्यासाठी पाण्याचा एक थेंबही वापरणार नाही आहोत. त्याच्यासाठी इथे आपण बोंबलातील पाणी पूर्णपणे निथळून घेणार आहोत. बोंबलातील पाणी निथळून झाल्यानंतर थोड्याशा तेलावर आपण हे बोंबील साधारण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर इथे आपण थोडे थोडे बोंबील तेलावर परतून घेणार आहोत. इथे डायरेक्ट आपण सर्व बोंबील एकदाच न भाजून घेता थोडे थोडे बोंबील तेलावर आपण साधारण भाजून घेणार आहोत. तर इथे आता हे बोंबील भाजून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. सर्व बोंबील अशाच पद्धतीने आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. तर हे बोंबील आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. इथे आता शिल्लक राहिलेले बोंबीलसुद्धा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. सर्व बोंबील इथे आपण आता भाजून झालेले आहेत. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. भाजून घेतलेले बोंबील आपण आता थंड करून घेणार आहोत. थंड करून घेतलेले बोंबील एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. बोंबील बारीक करतानाच आपण मिरची आणि लसूण भाजून घेतलेला आहे, तो सुद्धा थंड झालेला आहे. तर आपण इथे आता मिरची आणि लसणाचा सुद्धा वापर करणार आहोत. त्याचबरोबर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मिठाचा वापर करताना अगदी कमी मिठाचा वापर करायचा आहे, कारण हे बोंबील खारवलेले असतात, म्हणजे बोंबलामध्ये जास्त प्रमाणात मिठाचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे आपण थोडीशी कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. पाण्याचा वापर न करता हा खरडा आपण आता बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण मिक्सर चालू बंद करून हा खरडा तयार करून घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला आणखीन खरडा हा बारीक करून घ्यायचा असेल तर तुम्ही मिक्सर अजून फिरवून हा खरडा अगदी चटणीसारखा बारीकसुद्धा करू शकता. तर इथे मी इतपतच हा खरडा तयार करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी करून घेणार आहोत. ज्या कढईमध्ये आपण बोंबील भाजून घेतले त्याच कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आता तेल छान गरम करून झाल्यानंतर जो खरडा तयार करून घेतलेला आहे सुक्या बोंबलाचा, तो आपण तेलावर परतून घेणार आहोत. तर इथे आपण आता पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा खरडा 2 ते 3 मिनटासाठी परतून घेणार आहोत. इथे तर 2 ते 3 मिनटं खरडा परतून झालेला आहे. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. कोथिंबीरसुद्धा इथे आपण परतून घेणार आहोत, म्हणजे कोथिंबीरमध्ये साधारण जर ओलसरपणा असेल तर तो नाहीसा होईल. तर इथे आपण एकाच मिनिटभर कोथिंबीरसुद्धा परतून घेणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मच्छी जास्त मिळत नाही, तर अशा पद्धतीने एकदा हा सुक्या बोंबलाचा खरडा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी आमटी भात असेल किंवा अंड्याचं कालवण असेल आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी असा हा खरडा बनवलात तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल. इथे तुम्हाला जर ह्या खरड्यामध्ये लिंबाचा रस किंवा आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.